हॅलो. मीट द फ्लीट ऑफ सक्सेसफुल वुमन एंटरप्रेनर्स. आपण हीच कॅटेगरी आपण करत आहोत. तर ह्याच्या कॅटेगरीच्या खाली आता आपण अजून एक नवीन छान एका व्यक्तीला आपण आज भेटणार आहोत, जिचं कर्तृत्व इतकं छान आहे आणि इतकं मोठं आहे की तिच्या गायडन्स खाली मी स्वतः सुद्धा तयार झालेली आहे. माझं बालपण सगळं जे आहे ते मी तिच्याच घरी असायची किंवा तिच्याकडनं मी शिकत गेले. वेगळी वेगळी शिबिरं म्हणा, वेगळ्या वेगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या त्याच्यामध्ये मी पण भाग घेतलेला आहे. त्यामुळं माझ्या एकूण जडणघडण ह्याच्यामध्ये सुद्धा तिचा खूप मोठा हातभार आहे. माझी मावशी आहे ती आणि तिच्याशी आपण आज बोलणार आहोत. इतकं वेगळं क्षेत्र असतं आणि इतकं डिटेलिंग त्याच्यामध्ये केलं जातं हे मला जेव्हा मी तिच्याबरोबर काम करत असते तेव्हा मला लक्षात येतं की तिचं कर्तृत्व आणि तिचं कार्य खूप मोठं आहे. तर तिने सायकोलॉजी बेस घेऊन त्याच्यामध्ये तिने जे कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आज गप्पा मारायच्या आहेत आणि त्या गप्पांमधून आपल्याला हा प्रवास आपला उलगडायचा आहे की किती जणी कितीतरी वेगळं वेगळं काम करू शकतात आणि त्याप्रमाणे आपण अनेक महिलांना आता भेटणार आहोत. विवियाना डिजिटल्सचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यातनं मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतेय आणि त्याच्यातनं तुम्हाला स्वतःला सुद्धा कधीही काही मार्गदर्शन हवं असेल, कधी कुठं काही वापरायचं असेल, तुम्ही आमच्याशी संपर्क तर नक्कीच साधू शकताय. आणि ह्याच्यातनं आपण एक मोठी वुमन एंटरप्रेनर्सची टीम करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये वुमन एंटरप्रेनर्स म्हटलं की फक्त तेवढंच असं नाहीये, मी ह्याच्यामध्ये गृहिणी सुद्धा गृहीत धरते. कारण काय असतं की शी इज द बेस्ट टाइम मॅनेजमेंट पर्सन. ती सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये मॅनेज करू शकते. तर ह्या सगळ्या बेसिसवर आपल्याला आज जे आपल्या बरोबर आहे त्या आहेत डॉक्टर मंदाकिनी नगरकर आणि तिचं कार्य खूप मोठं आहे. मी तीच म्हणते कारण ती माझी मावशी आहे, त्यामुळे आमच्या दोघींच्या गप्पा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. आपण त्याच्यावर अजून बोलूयात. हॅलो. हॅलो. आज जो आपण विषय म्हणजे माझ्या मनामध्ये जे होतं की कुठं ना कुठं तरी आपल्या घरातल्या ज्या कोणी बायका आहेत त्यांचे करिअर्स जे घडलेले आहेत तर त्या संदर्भात मला सगळ्यांशी आता बोलायचंय. तर तू माझी मावशी आहे म्हणून आता आपण हे तू म्हणूनच आपण सुरू करतो. तर त्या ह्यांनी म्हणून मला असं नेहमी वाटायचं की तू जे कार्य करते हे सगळ्यांना कळावं, जे प्रसार होईल तेवढा त्याचा आपल्याला लोकांसाठी खूप चांगला उपयुक्त असा उपक्रम आहे. तर आपण मला थोडंसं त्याच्यातनं मी जशी तुला प्रश्न विचारेन तसं तू त्याच्यातनं मला सांग की तू मूळची कुठली आहेस आणि तुझं हे करिअर करण्यामागचं जे गरज म्हण किंवा ज्या पद्धतीने तू करत गेलीस तर तो तुझा थोडासा प्रवास आम्हाला उलगडून सांग. बरं. माझं मूळ गाव सिन्नर, तर तिथे बालपण सगळं तिथे गेलं. तसं ते खेडच असल्यामुळे असं स्वच्छंदी वातावरण होतं. पण घरामध्ये अर्थात भावंड, आम्ही 7-8 जण, आते मामे भावंड अशी 10-12 जणांची आमची फॅमिली होती. बरं. त्यामुळे सर्वांच्या बरोबर एक जडणघडण माझी झाली. माझे वडील शिक्षक, त्यामुळे एक प्रकारची थोडीशी अभ्यासातली शिस्त, वाचनावरती भर, असं सगळं आमच्याकडे असं व्यवस्थित सगळं चांगलं वातावरण होतं. बरोबर. आणखीन भावंड इतकी असल्यामुळे सगळ्यांच्या बरोबर शेअरिंग करणं हे पण आम्हाला लहानपणापासून बाळकडून मिळालं. एकतर वडिलांची शिस्त माझ्या अशी होती की वाचनावरती त्यांचं म्हणजे त्याच्या भोवतालच्या ज्या घटना आहे त्या सगळ्यांना आपल्याला माहिती पाहिजे. तर रोज रात्री ते आमच्याकडनं टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस असं वाचून घेतल्याशिवाय आम्हाला झोपू द्यायचे नाही. मला गंमत आठवते की ते फिरायला जायचे आणि आले घरी की आम्ही ते येतात म्हटल्यावर डोक्यावर पांघरुण घेऊन आपली नको वाचायला म्हणून झोपायचं. तर ते पांघरुण काढून आम्हाला बसवून वाचायला लावायचे की वाचल्याशिवाय झोपायचं नाही म्हणून. तर ती एक प्रकारची मग सवय लागली. आणि मला आता सांगायला फार छान वाटतं की आता मला वाचनाशिवाय मी राहूच शकत नाही. म्हणजे अभ्यासाच्या निमित्ताने तर वाचन होतच, परंतु अवांतर वाचन सुद्धा मला बऱ्यापैकी सवय लागली तेव्हापासून. दुसरं म्हणजे माझी आई सुद्धा अत्यंत चांगली सुगृहिणी म्हणावी लागेल अशी होती. तर ती एवढ्या सगळ्यांचा सांभाळ इतकी छान करायची. तिला गाणं म्हणजे पेटी वाजवणं, भजन म्हणणं किंवा शिवणकाम, क्रोशाचं काम असं सगळं ती छान करायची. त्या काळात ती मॅट्रिक झालेली होती. त्यामुळे तिचा शिक्षणावरती तिचा पण असा चांगल्यापैकी म्हणजे तिला आवड होती त्याची. त्यामुळे तिचं आमच्या सगळ्यांच्या अभ्यासाकडे पण लक्ष असायचं.
असं सगळं बालपण माझं छान तिथे गेलं. तिथे शारदा हायस्कूल म्हणून सिन्नर मधली जी शाळा, तिथे माझं 11वी पर्यंतचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये मी जायचं का नाही असं आमच्याकडे जरा चर्चा चालू होती. थोडी आर्थिक परिस्थिती, बाहेर राहावं लागणार, मी कधी घराबाहेर गेलेली नाही, अशा सगळ्या अडचणींमुळे मग शेवटी ठरलं की पुण्याला शिकायला पाठवायचं. वडिलांनी ठरवलं. आणखीन मग मुलींच्याच कॉलेजमध्ये शक्यतो घालावं, हॉस्टेलमध्ये राहायचं म्हणून मी SNDT कॉलेजमध्ये त्यांनी मला तिथे नाव नोंदणी केली. तिथे माझं BA पर्यंतचं शिक्षण झालं. मी हॉस्टेलमध्ये राहिले आणि सुरुवातीला थोडा त्रास झाला ऍडजस्ट व्हायला, पण हळूहळू खूप मैत्रिणी मिळाल्या आणि चांगलं छान वाटलं मला. तेव्हा मी प्रथम BA पर्यंत मानसशास्त्र हा विषय घेतला. आणि तो तेव्हा का घेतला तर काही नाही, तेव्हा फारसं काही समजत नव्हतं. काहीतरी समोर जे विषय आले त्यातला कुठले तरी चॉईस करायचा म्हणून ते ओघाने मानसशास्त्र घेतलं गेलं. पण हळूहळू ते मला आवडायला लागलं. जसे माझे पेपर्स त्यातले अभ्यास व्हायला लागला तसं त्याचं मला आवड निर्माण झाली. ते झाल्यानंतर मग मी पुढे B.Ed पण केलं तिथेच. आणखीन मग काय झालं की ते करण्याचं कारण असं झालं की मानसशास्त्र हे 40-50 वर्षापूर्वी आपल्याकडे एवढं काही प्रगत म्हणलं जायचं नाही किंवा त्याला काही असं फार महत्व नव्हतं की त्याच्यात नोकरी कोणी देईल वगैरे. त्यामुळे मग काहीतरी तर जोडीला केलं पाहिजे म्हणून मी खरं म्हणजे B.Ed केलं. मुळामध्ये मला शिक्षकी पेशा याच्याबद्दल फारशी काही आवड होती असं नाही, किंवा एकूणच शिक्षण क्षेत्रात आपण काहीतरी करिअर करू असं पण माझं काही ठरलेलं नव्हतं. तर ते सगळं झाल्यानंतर मग मी MA करायचं ठरवलं. MA मानसशास्त्र मी पुणे विद्यापीठामध्ये केलं आणि तिथे क्लास वगैरे चांगले मार्क मिळाले, सगळं झालं. पण तरी माझा असा अनुभव आला की मला नोकरी कोणी देईना. मग काय करावं? मग बरेच जण म्हणायचे तुम्ही हा विषय कशाला घेतला, इकॉनॉमिक्स असतं तर तुम्हाला नोकरी मिळाली असती, हे असतं तर ते वगैरे वगैरे अनुभव. असं करता करता मी नोकरीच्या शोधामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या मानसशास्त्र विभागामध्ये पोचले आणि मी त्या तिथल्या ज्या विभाग प्रमुख होत्या त्यांच्याशी बोलले आणि त्यांना मी विनंती केली की काहीतरी मला काम द्या. मग त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीमधल्या काही मुलांना मला शिकवण्याची संधी दिली की जी मुलं अत्यंत बुद्धिमान परंतु अभ्यासात काही कारणांनी मागे पडून थोडंसं अपयश त्यांना मिळत होतं. पण मग हे तू शिकवत होतीस हे काय वयोगट होता? हा होतं, ही मुलं 7वीतली होती त्यावेळेला. ओके. तर मग त्यांना काही मी शाळेत जाऊन शिकवायचं असं म्हणजे मी काही शिक्षिका म्हणून गेले नाही, तर यांचा सगळ्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास मी केला आमच्या विभाग प्रमुखांच्या मदतीनं. आणि मग त्यांना सर्व मानसशास्त्रीय चाचण्या देणं, त्यांचे निरीक्षण, सगळी नोंदी करणं, त्यांच्या पालकांना भेटणं, असे केस स्टडीज केले मी. आणि याच्यावरती मी हे साधारण 1-1.5 वर्ष मी काम केलं आणि सगळी मुलं उत्तम तऱ्हेने यशस्वी झाली. तर याच्यात मग मी या संदर्भातला एक पेपर लिहिला की कॉजेस ऑफ अंडर अचिव्हमेंट इन ऑफ दिस गिफ्टेड इंटेलेक्च्युअली गिफ्टेड चिल्ड्रन, ह्या स्वरूपाचा पेपर मी लिहिला आणि तो नॅशनलला पब्लिश झाला. त्यामुळे मला थोडी त्याची उभारी मिळाली की हे काम आपण मानसशास्त्रामध्ये करू शकतो. आणखीन मग पुढे यातली मुलं माझ्याकडे काही घरी यायला लागली. पुढे त्याच्याबरोबर अजून जास्ती करता करता मुलांची संख्या प्रचंड वाढली. असं माझं एकूण मानसशास्त्रामधलं काम हे चालू झालं. ओके. आता मानसशास्त्र म्हणलं की जे मनाचे सगळे वेगळे वेगळे भावना असतात किंवा असतात, तर तू ज्या काळी हे करत होतीस आणि आजही तू करतेस, पण त्या दोन ह्याच्यातला फरक काही तू सांगू शकशील का की आजची मानसिकता काय, त्यावेळेची काय होती? याच्यामध्ये मुळात मानसशास्त्र म्हणजे काय याच्याविषयी आता बऱ्यापैकी अभ्यास झाला असला लोकांचा, तरी सुद्धा एक मनाचा अभ्यास असं किंवा फक्त काहीतरी आपल्यामध्ये विकृती असली तरच मानसशास्त्राचा उपयोग होतो अशी एक काहीतरी प्रवृत्ती लोकांची असते. पण तसं नाही. मन हे शास्त्र इतर शास्त्रांच्या कंपॅरिझन मध्ये थोडंसं अलीकडचं असं म्हणावं लागेल. परंतु म्हणजे अगदी पूर्वीच्या ग्रीक अरिस्टॉटल, प्लेटो यांच्या काळामध्ये थोडंसं त्याला तत्वज्ञानाचा बेस होता. म्हणजे तत्वज्ञानाच फिलॉसॉफी असं म्हणूया. तर
फिलॉसॉफीचा तो एक भाग असं म्हटलं जायचं. हम्म. परंतु फिलॉसॉफीमध्ये आत्मा हा त्याला म्हणजे साईक म्हणजे आत्मा, तर आत्म्याचं ते शास्त्र, पण आत्मा आपल्याला काही अनुभवास येत नाही, आपण बघू शकत नाही, मग त्याच्यावर अभ्यास कसा करणार. मग हळूहळू प्रगती त्याच्यात व्हायला लागली अभ्यासामध्ये, आणि मग ते मानसशास्त्र म्हणजे मनाचं शास्त्र बरोबर. असं झालं. तर मन तरी आपल्याला कुठे दिसतं, मन कुठे आहे म्हटलं तर तसं कळत नाही. वेगळंच उत्तरं येतात प्रत्येकाची. बरोबर. तर मनाचा अभ्यास तरी कसा करणार न दिसणाऱ्या गोष्टीचा. मग हळूहळू ते आमचे पुढे अभ्यास झाले, त्याच्यावरती मग अनेकांनी प्रयोग केले, आणि मग मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचं शास्त्र अच्छा. हे सिद्ध झालं. पण मग हे जे तू करत गेलीयस, तू जेव्हा हे दाखवतेस म्हणजे सांगतेस सगळ्यांना, तर तू जेव्हा पहिले विद्यार्थी घडवले हो तेव्हा त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते हो. आणि आजकालचे जे विद्यार्थी येतात हो. तुझ्याकडं, हो यांच्या मानसिकतेमध्ये किती फरक आहे? हो बराच फरक आहे, कारण एकतर परिस्थितीजन्य त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. एकतर म्हणजे 2-3 गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल, की काय म्हणूया न्यूक्लिअर फॅमिलीज आजकाल असतात. पूर्वी जसं मगाशी म्हटलं जसं आम्ही बऱ्याच भावंडांमध्ये वाढलो, तो एक जडणघडणीचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम आणि न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये होणारा परिणामात बेसिक फरक आहे. बरोबर. आई वडील नोकरीला जातात, सोशल मीडियाचा प्रभाव त्याच्या मुलांवरती खूप आहे आजकाल, की जो पूर्वी नव्हता. मोबाईल वगैरे आम्ही इतक्या वरच्या पुढच्या आयुष्यामध्ये पुढे मिळाले, बरोबर. त्यामुळे तसे प्रभाव कमी होते. त्यामुळे प्रश्नांमध्ये फरक पडला. आणि मग त्यामुळे पालकांची जबाबदारी मला वाटतं अधिक वाढली आजकालच्या काळामध्ये पूर्वीपेक्षा सुद्धा. मग आजच्या काळामध्ये आता हे मानसशास्त्र सायकोलॉजी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काउन्सिलिंग हा पार्ट फार महत्वाचा आहे. तर काउन्सिलिंग आजच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कुठल्या वयोगटाला लागतं असं काही आहे का सगळ्याच वयोगटांना लागतं? सांगू का की सुरुवातीची जी प्रायमरी म्हणूयाचा 5, 6, 7 वर्षापर्यंत जोवर मुलांना स्वतःचे विचार करून काहीतरी करणं हे काम जोवर सुरू होत नाही, आई वडिलांवरती अवलंबून असतात, तोवर काउन्सिलिंगची फारशी गरज लागत नाही. बरोबर. कारण ते विचारून गोष्टी करत असतात, आई वडिलांचं तेवढं लक्ष असतं. परंतु पुढचं जे शारीरिक आणि भावनिक बदल होतात त्याचे परिणाम मुलांच्या एकूण वाढीवरती व्हायला लागतात, भावनिक दृष्टीने मानसिक दृष्टीने, आणि तिथे काउन्सिलिंगची गरज निर्माण व्हायला लागते. कारण मुलांच्या अभ्यासावर होणारे परिणाम, वर्तनावर होणारे परिणाम याचा आपल्याला विशेष विचार त्या काळामध्ये करावा लागतो. बरोबर आहे. आता आपण विवियाना अकॅडमी बरोबर तर तुझं आहेच, म्हणजे आपण कोलॅबोरेशन झालेलं आहे, आणि तू माझ्या ज्या काही शिक्षिका असतात, आपण ज्या शिक्षिका येतात त्यांना आपण ट्रेनिंग देतो. मला त्यांचे फीडबॅकही आता येतात की मॅम आम्हाला मॅडमच्या सांगण्याचा खूप चांगला उपयोग झाला. तर शिक्षिकांना हे जे महत्वाचं रोल आहे हा ऍज अ काउन्सिलर, म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की शिक्षिका म्हणजे शी हॅज टू बी 50 to 70% अ काउन्सिलर, की तिने मुलांचं बरोबर मनाचं हे ओळखूनच त्यांना त्या पद्धतीने घडवलं पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर आहे. तर तुझा प्रशिक्षणाचा उपयोग आणि तुझं शिकवण्याची जी पद्धत आहे जे ती शिक्षिकांसाठी किती महत्वाची आहे? नक्कीच महत्वाचं आहे हे सगळं, कारण की प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र घटक आहे असं त्या शिक्षिकेने बघणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे सब घोडे 12% असं आपण म्हणू शकत नाही. आपला जो विवियानाचा ग्रुप आहे, शिक्षक जे शिकवतात तो 3 ते 7 वर्षापर्यंतचा आहे. याच्यात 2 वयोगट आपण ठेवलेले आहेत. तर यांना मुळामध्ये त्या मुलाबरोबर मूल होऊन राहण्याची गरज मला नितांत वाटते. बरोबर. मी स्वतः मोठ्या मुलांसाठी काम करते त्यामुळे तो भाग वेगळा, परंतु लहान मुलांबरोबर स्वत्व विसरून जो शिक्षक काम करू शकतो तो अधिक मुलांना आवडतो. तर हे नक्कीच महत्वाचं आहे. मुलांना शिस्त लावणं वगैरे जी आपल्या संकल्पना असतात त्याच्यामध्ये मला महत्वाची एक गोष्ट वाटते की मुलं ही अनुकरण प्रिय असतात. लहान वयात तर खूपच सजेस्टिव्ह पण असतात. ते तुम्हाला जसं दिसतं समोर तशी ती वागतात. त्यामुळे शिक्षकावर ही जबाबदारी आहे की त्यांचं वर्तणुकीमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या पोशाखामध्ये, एकूण सगळ्याच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम हा जो मुलांवर होतो त्याची स्वतः शिक्षकांनी नक्कीच काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. आता याच्यामध्ये
जर काउन्सिलिंग एक ठराविक योग्य वयामध्ये जर घेतलं तर ह्याच्यातनं करिअर बदल होऊ शकतो का, किंवा करिअर जास्ती चांगलं घडू शकतं का? निश्चितपणे, कारण माझा कामाचा भागच तो आहे. बर. मी आतापर्यंत 30-40 वर्ष हेच काम करते आहे की मुलं जी कुठल्याही लेव्हलची असू दे, शाळकरी असू दे, कॉलेजमधली असू दे, आता तर पुढच्याही वयोगटातली, म्हणजे ज्यांना नोकऱ्यांमध्ये बदल करायचे असतील वगैरे वगैरे, तर अशा सर्वांसाठी काउन्सिलिंगचा उपयोग नक्कीच होतो. कारण आता इतक्या गोष्टींचं एक्सपोजर मुलांना आहे की नेमकं त्यातनं काय निवडावं, त्याच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आपण ऍप्टिट्यूड टेस्ट देतो, कल मुलांचे ओळखून आपण त्यांना गायडन्स देऊ शकतो. कुठल्या विषयात रुची आहे, त्यांना त्याची म्हणजे त्यांची आवड निवड, त्यांची कपॅसिटी, ज्ञान प्राप्त करण्याची, किंवा त्यांना घरची परिस्थिती, अशा सगळ्या घटकांचा विचार, त्यांचं वाचन, लिखाण, सगळ्या घटकांचा विचार याच्यामध्ये केला जातो. आणि करिअर घडवताना हे सगळं निश्चितच महत्वाचं आहे. त्या मुलाचा पूर्णपणे अभ्यास आपण केला तर त्याला मार्गदर्शन व्यवस्थित आपण करू शकतेस. सो तुझं करिअर गायडन्स तर तू देतेसच त्याच्यामध्ये. काउन्सिलिंग मधनं त्यांची मानसिकता कशी बदलायला पाहिजे हेही तू सांगतेस. आता तू 40 वर्ष प्लस तुझा मला वाटतं अनुभव आहे. आता ह्याच्यात जे काय विद्यार्थी तुझ्या हाताखालनं गेलेले आहेत, आज त्यातले काही विद्यार्थी उच्च पदावर असतील, तर असे हे विद्यार्थी परत तुझ्याशी काही कारणाने कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का? नक्कीच आहेत, नेहमीच. कारण आता ही बरीच मुलं म्हणजे जगामध्ये विखुरलेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर डिसेंबरमध्ये साधारण आता अमेरिकेत, ऑस्ट्रेलिया, इकडे तिकडे सुट्ट्या असतात, तेव्हा आम्ही भेटतो. कधी कधी आम्ही गेट टुगेदर करतो. न्यूयॉर्कला मी गेले होते तेव्हा आम्ही तिथे जी मुलं आमचे स्टुडंट आहेत त्यांचं एक गेट टुगेदर केलं होतं. आणि खूप मुलांचे अनुभव मला छान ऐकायला मिळाले की त्यांना एकूणच आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीचा छान उपयोग झाला आणि त्यांच्या कामात त्यांनी त्या पद्धती वापरल्या. एक मला त्याच्यात सांगावंसं वाटतं की कामाचं नियोजन करणं कुठल्याही लेव्हलला, हे मला खूप महत्वाचं वाटलं. आणि ते मी माझ्या आयुष्यात मोठ्या आमच्या शिक्षकांकडनं शिकले की म्हणून डायरी रायटिंगला आमच्याच्यात फार महत्व आहे. तर आता परवाच माझ्याकडे UST माझी एक स्टुडंट आली होती, ती म्हणली मॅडम मी अजूनही डायरी समोर घेते, मला तुमची आठवण येते. आणि मग काम मला पुष्कळ, तिच्या हाताखाली 20 अमेरिकन लोक काम करतात. तर ती सगळं ती नियोजन करून त्या पद्धतीने ती सगळी लेक्चरसाठी MIT मध्ये अमेरिकेत शिकवते आहे आणि शिवाय कंपनीत कामही करते आहे. अशी अनेक मुलं सांगू शकेन मी. आर्किटेक्चरला असलेला एक मुलगा जो 10 वर्ष माझ्याबरोबर होता, तो आता सिडनीमध्ये आहे आणि तो खूप मोठ्या पोस्टवरती आहे. त्याच्या ज्या ऑफिसमध्ये तो काम करतोय त्या ऑफिसच्या जो बॉस आहे त्याचा, त्यांनी सर्व जी कामांचे प्रकार आहेत त्यातली डिझाईन, त्यात बदल करणे, सूचना करणे, असं सर्व त्याच्या ताब्यात दिलेलं आहे. इतक्या लेव्हलला तो गेला की जो मुलगा 8वी मध्ये माझ्याकडे आला, मार्क अत्यंत कमी, अभ्यास जमत नाही म्हणून, या मुलाचं हे उदाहरण मी सांगते. तर अशी अनेक मुलं मी तुम्हाला सांगू शकेन की भारतभर आहेत आणि बाहेर पण आहेत. म्हणजे मला असं वाटतं आता त्यांची सुद्धा मुलांसाठी ते तुझ्याशी बोलत असतील. हो, त्यांची मुलं आता शाळकरी वयातली आहेत, तर ते त्यांना घेऊन येतात, एकदा तरी भेटूया यांना म्हणून ते आणतात. आणि मला पण खूप छान वाटतं. आता तिकडच्या पद्धतीने आपल्या पद्धतीत फरक आहे, मला पण काहीतरी शिकावं लागतं त्यासाठी. परंतु खूप छान हे गिव्ह अँड टेक म्हणते मी की ते चांगले वाटतात हे अनुभव ऐकायला. तुझा ह्या अनुभवाचा उपयोग आता माझ्या संस्थेला तर होतोच आहे. आपण खूप चांगलं ह्याच्यामध्ये कार्य करतोय आणि आपण अनेक शाळांशी आता आपण बोलतोय की जिथं त्यांच्या टीचर्सना नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे आपल्याला अपग्रेड करायचंय. तर काउन्सिलिंग आणि सायकोलॉजी हा फार महत्वाचा विषय आहे, जे शिक्षकांना आत्ता कळलं पाहिजे. अजूनही असं वाटतं मला की आत्ताच्या पिढीतल्या शिक्षकांना हे कळलं पाहिजे की एवढ्या मुलांना कसं हँडल करायचं. बरोबर. तर ह्याच्यासाठी तुझा तर मला खूपच छान मदत होते आणि आधार असतो की ह्या पद्धतीने आपण या टीचर्सना ग्रुप करू शकतो, त्यांना घडवणं हे एक महत्वाचं कार्य आहे. तर हा सगळा प्रवास आपला कायमच चालू राहील. आणि तुझ्याशी आज मला बोलायला ही संधी मिळाली, ह्याचा मला खरंच फार आनंद आहे. कारण सगळ्यांसमोर आपली माणसं समोर आणणं हे माझं उद्दिष्ट जे आहे, त्याच्यात सगळे आपण एक एक जण येणं फार गरजेचं आहे. तर तुझ्या या प्रवासाला, तुझ्या उत्साहाला माझ्या खूपच शुभेच्छा आणि नमन की
हे खूप छान कार्य आपण करत राहू. बरोबर आहे. इथे मला एक अजून ऍड करावं असं वाटतं की जरूर. माझं डॉक्टरेट जे झालं ते ट्रेनिंग इन क्रिएटिव्हिटी मध्ये झालेलं आहे. बर. त्यामुळे ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणि मानसशास्त्र मला वाटतं दोन्ही Already. अत्यंत बेसलाईनला आहे. अगदीच. आणि मुलांना किती तऱ्हेने एक्सपोजर द्यायला पाहिजे, प्रॅक्टिकल त्यांना कसं काय स्वतः शिकवलं पाहिजे, अनुभवातनं स्वतः शिकवलं अनुभवातनं. पाहिजे, हो. हे खूपच महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे माझा अत्यंतिक भर हा क्रिएटिव्हिटी ट्रेनिंग वरती असतो. बरोबर. तर शिक्षकांच्याशी बोलताना सुद्धा मी ही सर्जनशीलता हा एक अत्यंत महत्वाचा घटक नजरेसमोर ठेवून त्या तऱ्हेने उपक्रम राबवावेत याच्यावर मी खूपच अडीग असते. नाही. आणि त्यासाठीच मी त्यांना जास्तीत जास्त प्रवृत्त करते ऍक्टिव्हिटीज तयार करायला. सो थँक्यू. आज आपण हे सगळं बोललो आणि ह्याच्यातनं जी काय माहिती मिळाली ह्याच्यातनं नक्कीच आपण लोकांशी कनेक्ट होऊ, लोक आपल्याशी कनेक्ट होतील की कुठून तरी आम्हाला असंही सिनियर लोकांकडनं मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. तर मी सगळ्यांना सांगतेच आहे की विवियानाशी तुम्ही अटॅच व्हा. बरोबर. त्याबरोबर आपण त्याचा जसा प्रचार करायचा आहे. आणि मी सुरुवातीला जसं म्हणलं की मीट द फ्लीट ऑफ वुमन एंटरप्रेनर्स, तर ती कुठलीही स्त्री जे काय कार्य करते ते आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचंय. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळं कार्य करायचं आहे. परत आपण भेटतच राहू, नवीन नवीन विषय घेऊन भेटू आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स देणं, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षिका घडवणं हे तर आपण करतच राहू. सो आज तुझ्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलं. आणि माझीच मावशी आहे त्याचा मला फारच अभिमान आहे आणि खूप छान पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. हेही खूप छान आहे. आणि कौतुक असं आहे की आज तू 75 तुझी झालीये तरी सुद्धा तेवढ्याच उत्साहाने तू इतकं छान काम करतेय. हे तुझं खरंच कौतुक आहे. तुझ्याकडनं हे आम्ही शिकतो की थकायचं नाही, आपण करत राहायचं. कारण आमच्या गुरूंचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की वय हा एक आकडा आहे. हे सगळेच म्हणतात, सगळ्यांनाच हे माहिती आहे. त्यामुळे आपण 75चे झालो ना आता काय आपल्याला जमणार हा जो विचार ठेवला तर आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे रोजच्या दिवशी आपण नवीन काय करू शकू हा अभ्यास मला वाटतं नक्कीच महत्वाचा आहे. नक्कीच. सो थँक्यू सो मच. परत भेटत राहू. धन्यवाद. थँक्यू.